जय जवान गोविंदा पथकाला प्रो गोविंदा या लीगमध्ये संधी देण्यात आली नाही। प्रो गोविंदा लीगमध्ये संधी न मिळाल्याने जय जवान पथकाने तीव्र नाराजी व्यक्त केली। आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा जय जवान पथकाने आरोप केलाय। प्रो गोविंदा लीगमध्ये संधी न मिळाल्याने आता नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विजय मेळाव्यावेळी मनोरा लावल्याने आम्हाला बाहेर काढलं का असा सवाल, असा संशय आता जय जवान पथकाला आहे। मराठीच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याने आमच्या विरोधात राजकारण सुरू आहे असं जय जवान पथकाच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आम्ही खेळाडू आहोत। आम्ही या स्पर्धेमध्ये एक खेळाडू म्हणून सक्रिय भाग घेत असतो। राजकारण हा शब्द आम्ही आमच्या गोविंदा पथकापासून फार लांब ठेवलेला आहे आणि मे बी ही गोष्ट गोविंदा पथकामध्ये आमच्याच नाही तर कोणत्याच गोविंदा पथकामध्ये राजकारण हा शब्द येता कामा नये, कारण हा उत्सव, हा सण आणि आता होणारी स्पर्धा ही कायम काळ टिकली पाहिजे। इथे कुठल्याही प्रकारच्या राजकारणाचं गालबोट लागतं का म्हणून एवढीच आम्ही देवाचरणी प्रार्थना करू शकतो। मागील 2 वर्षापासून आम्ही प्रोमध्ये या स्पर्धेत एक अविभाज्य राहिलेलो भाग म्हणून आम्ही राहिलेलो आहोत आणि चालू वर्षी नवीन गोविंदा पथकांना संधी मिळते त्या स्वागतार्ह आहे। परंतु हे जी स्पर्धा निवड करायची होती त्या निवड प्रक्रियेमध्ये जर का तुम्ही एखाद्या मंडळाची त्या स्पर्धेची मूल्यांकन ठरवून जर केलं असतं तर फार बरं पडलं असं। 32 संघांना निवड करून त्यांना खेळवणं हे कुठेतरी थोडंसं आमच्या मनाला न पटणारी गोष्ट आहे। बघ्या आता आयोजक आहेत, शेवटी आयोजकांनी स्पर्धा ठेवलेली आहे। चालू वर्षी जरी आमचा प्रयत्न हुकला असेल तर आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करू। दरम्यान जय जवान पथकाने केलेल्या आरोपांवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। काय घडलं हे मला माहीत नाहीये, पण जर खेळाडूंच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असेल तर ते योग्य नाही। मी पुन्हा सांगतो की ही मुलं मुंबईची शान आहेत आणि एखाद्या खेळात त्यांना पार्टिसिपेट मिळालं नाही म्हणून त्यांचं काही वजन कमी होणार नाही, कारण त्यांनी जे रेकॉर्ड्स करून ठेवलेत त्यांना हात लावायला अनेक वर्ष जातील। सो तुम्ही त्यांना पार्टिसिपेट घेतलं नाही, तुम्ही त्यांना संधी दिली नाही म्हणून जय जवान गोविंदा पथक छोटं होईल असं काही होणार नाहीये।